अगदी पठारावरती आपण इथं आहोत. ह्या पठाराचं तुम्हाला एक मी खास वैशिष्ट्य सांगणार आहे. आणि मी मला वाटतं गेली 7-8 वर्षांपूर्वी आम्ही इथं आलो होतो आणि तेव्हा पावसाळ्याच्या पिरियडमध्ये आलो होतो. पावसाळ्यात जे काही या डोंगरांमधून या कड्यांवरून पाणी जे पडतं ते पाणी थेट या दरीत पडतं आणि ते खाली न पडता पाणी जे वरून पडत असतं त्यावेळेस त्याला पश्चिमेकडून येणारे वारे वरच्या दिशेने दाबतात आणि तो वॉटरफॉल म्हणजे खाली न पडता काय म्हणतात तो ग्रॅव्हिटीला अपोज करतात ते वारे आणि तो जो वॉटरफॉल आहे तो वरच्या दिशेनं उडायला लागतो. चला व्हिडिओ बघा जरा. चला नमस्कार, मी सायली मराठे आणि आता आपण आलो आहोत पाटगावच्या दिशेने. गारगोटीवरून जस्ट आम्ही सकाळी आज सुट्टी आहे म्हणलं चला फिरूयात असं म्हणून आम्ही गारगोटीतून निघलो थेट पाटगावच्या दिशेने. आणि मग मध्येच वाटेत आमचा प्लॅन थोडासा चेंज झाला. म्हणलं की आणखीन आजूबाजूला असणारी गावं पण आपण थोडंसं एक्सप्लोअर करूयात, बघूयात. छोटी छोटी गावं आहेत, वेगवेगळ्या नावांच्या वाड्या आहेत, जसं की वाण्याची वाडी असेल, शिवडाव असेल, अशी वेगवेगळी लहान लहान गावं लागतात. आणि मग तिथून असंच म्हणलं जाऊयात. तर ह्या साईडला हा आपल्याला एक कोकण कडा दिसतोय. ही सह्याद्रीची रांग तुम्ही पाहताय. निसर्गाची किती अगदी सुंदर अशी कलाकृती आपल्याला इथं पाहायला मिळते. आणि सध्या मी जिथं आहे इथूनच माझ्या पश्चिमेला इकडे या बाजूला आपल्याला कोकण आहे. म्हणजे थेट हा कडा संपला की खालच्या बाजूला जो एरिया आहे तो सगळा कोकण आणि किनारपट्टीचा प्रदेश, साधारण मला वाटतं दक्षिण कोकण आपण म्हणू शकतो याला. कारण हा पाटगाव वगैरे एरिया इकडच्या बाजूला खाली आंबोली, गोवा ही ठिकाणे लागतात. आणि कोकणाच्या अगदी पठारावरती आपण इथं आहोत. ह्या पठाराचं तुम्हाला एक मी खास वैशिष्ट्य सांगणार आहे. आणि मी मला वाटतं गेली 7-8 वर्षांपूर्वी आम्ही इथं आलो होतो आणि तेव्हा पावसाळ्याच्या पिरियडमध्ये आलो होतो. पावसाळ्यात जे काही या डोंगरांमधून या कड्यांवरून पाणी जे पडतं ते पाणी थेट या दरीत पडतं आणि ते खाली न पडता पाणी जे वरून पडत असतं त्यावेळेस त्याला पश्चिमेकडून येणारे वारे वरच्या दिशेने दाबतात आणि तो वॉटरफॉल म्हणजे खाली न पडता काय म्हणतात तो ग्रॅव्हिटीला अपोज करतात ते वारे आणि तो जो वॉटरफॉल आहे तो वरच्या दिशेनं उडायला लागतो. म्हणजे अगदी ते फवारे पाण्याचे तुषार अगदी जोरात उडायला लागतात आणि तो रिव्हर्स वॉटरफॉल असा म्हणून पर्यटकांना अतिशय म्हणजे मोहून टाकणारा असा तो रिव्हर्स वॉटरफॉल नाईकवाडीच्या इथे आपल्याला पाहायला मिळतो. बरेच पावसाळ्यात पर्यटक हौसेनं ते पाहण्यासाठी येतात, पर्यटन करतात. आणि आत्ता साधारण मार्च महिना आहे, मार्च एंडिंगला आपण इकडे आलेलो आहोत. जस्ट म्हणलं आलो इकडे तर पुन्हा एकदा तो परिसर परत निहाळून जाऊ. तुम्ही आता बघताय ही अशी स्ट्रेट अशी सरळ माझ्या पाठीमागच्या बाजूला कडा दिसतीये. मी अगदी इकडे अपोजिट साईडला उभी आहे
ती जी कडा दिसते त्या बाजूला नाईकवाडी असा एरिया लागतो आणि मी ज्या अपोजिट साईडला अगदी समोरच्या बाजूला त्याच्या उभी आहे हा एरिया इंजोळेपैकी दाबिट म्हणून असा हा एरिया आहे. म्हणजे आम्ही शिवडाव साईडने आलेलो आहेत. इकडेच नवीन जे शिवडाव सोनवडे घाट रस्त्याचं काम चालू होतं त्या दिशेनं आम्ही इकडं चालत चालत आलोत. म्हणलं बघूयात तो कडा इकडच्या बाजूनं आपल्याला पाहता येईल का. आणि जंगलातून वाट शोधत शोधत येत असताना ती छोटीशी पायवाट धरून आम्ही इकडे चालायला सुरुवात केली आणि सुंदर असा हा नजारा पुन्हा एकदा 7 ते 8 वर्षांनी पाहण्याचा आनंद मला घेता आला. अतिशय छान असं पावसाळ्यात इतकं सुंदर दिसतंय. अजूनही या मार्चच्या उन्हाळ्यातही या दरीतील झाडं अशी टवटवीत आणि हिरवीगार आपल्याला पाहायला मिळतात. प्रचंड असं ऊन आणि ह्या उन्हामध्ये हे हिरवगार दृश्य पाहताना मन अगदी मोहून जातं. अगदी विस्तीर्ण अशी ही कडा आपल्याला दिसते आणि ज्यावेळी पाऊस येतो पावसाळ्यामध्ये त्या पावसाचं पाणी ओघळ जे वाहत असतात पावसाच्या पाण्याने जे लहान लहान ओढे बनतात ते ओढे थेट येऊन या दरीमध्ये कोसळत असतात आणि ते थेट न कोसळता त्याला पश्चिमेकडून येणारे वारे दाबतात आणि त्यापासून रिव्हर्स वॉटरफॉल तयार होतो आणि ती निसर्गाची एक सुंदर कलाकृती म्हणावी लागेल, एक सुंदर आविष्कार म्हणावा लागेल. आणि तो पाहण्यासाठी अगदी लांबून लांबून पर्यटक तरुण तरुणी हे सगळं दृश्य पाहण्यासाठी अनुभवण्यासाठी इकडे या परिसरामध्ये येत असतात. पण आता हे मार्च मध्ये बघून गेलं साधारण मला वाटतं जून जुलैच्या पावसाळ्यामध्ये खूप पाऊस असतो आणि इकडे तेवढं म्हणजे येण्यासारखे रस्ते किंवा त्या येण्यासारख्या वाटा नसतात. आपण ऑगस्टच्या दरम्यान इकडं पुन्हा आलो की पुन्हा एकदा नव्यानं जे रिव्हर्स वॉटरफॉल मी आता उल्लेख केला ते मी दाखवण्याचा नक्कीच आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रयत्न करेन. पाहत राहा आवाज कोल्हापूरचा. शिव रस्ता कुठे जातोय चालत गेल्यावर सोनघाट कुठे आहे तिकडेच आहे का? तिथलं जायला लागते ना. तुम्ही गेला सोडून का वरती गडाव जायला